आता हेच बाकी राहिलं होतं. कोणी म्हणतं, खरंच होते का आता तुझ्याकडून? नमस्कार, मी योगिनी. ऑफिसला मॅटर्निटी लीव्ह घेतली. तेव्हापासून एक इच्छा होती. हे जे फर उलन आहे ना, त्याची मॅट बनवायची. पण शिवबाचे बाबा म्हणत होते, काय काय करतं बिचारे, झोप म्हणे थोडा, आराम कर. पण आराम काही भेटलाच नाही. ऑफिसच्या सुट्ट्या संपत आल्या आणि इच्छा राहूनच गेली. परत होईल की नाही म्हणून आम्ही मार्केटमधून सामान घेऊन आलो. म्हटलं जेवढं होईल तेवढं करायचं. कला माझ्यात लहानपणापासूनच आहे, मला माहीतच होतं. मग डिझाईन काढली आणि समय आसन बनवायला घेतलं. लग्नाच्या आधीच माझं चालूच राहायचं. ड्रॉइंग काढणं, काही बनवणं, रांगोळ्या, सजावट, मला या गोष्टीत जास्त आवड होती. पण लग्न झालं, घरकाम, ऑफिस, नंतर बाळ, यात मात्र माझी आवड ही दबूनच गेली. मला काही क्रिएटिव्ह करायला खूप आवडतं, पण आता तेवढा टाइमही मिळत नाही. आणि कोणी म्हणतं, आता होणार पण नाही. 2 मुलं आहे, ऑफिस आहे, घरकाम आहे, कसं मॅनेज करशील? पण मी म्हणते, तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवड असेल ना, तर तुम्ही कसा पण टाइम काढू शकता. आपल्या आवडी-निवडी जपणं हे आपलंच काम आहे. कोणी म्हणायला येणार नाही आपल्याला, की तुला आवडतं तर तू ते करच. आपण आपल्यात खुश राहायचं असतं. तर असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.